घराणं नेपाळ नरेश बनलं. वाताहत झालेलं त्याचं राज्य त्यांना परत मिळालं आणि ही सगळी तुळजाभवानीची कृपा असं म्हणून नेपाळच्या राजांनी तिची भक्तपूर इथे प्रतिष्ठापना केली. तिथे एक सुंदर मंदिर उभारलं आणि तेव्हापासूनच तुळजाभवानी तिथल्या राजांची कुलदेवता बनली. पुढे नेपाळच्या राजाचा साम्राज्य विस्तार घडून आला. साम्राज्य विस्ताराबरोबरच या घराण्याचे 3 भाग पडून भक्तपूर, काठमांडू आणि पाटण अशा 3 राजधान्या तयार झाल्या. मल्ल राजांनी तुळजाभवानी आपल्या प्रत्येक राजधानीत विराजमान केली. इसवी सन 1567 साली महेंद्र मल्ल राजाने काठमांडूत, तर 1667 साली श्रीनिवास मल्लाने भक्तपूर आणि 1736 साली विष्णू मल्लाने पाटण याप्रमाणे भव्य अशी तुळजाभवानीची मंदिरं बांधली. नेपाळी भाषेत तुळजाभवानीला देगू तलेजू भवानी असं म्हटलं जातं. मल्ल राजांनी बांधलेली तुळजाभवानीची मंदिरं नेवारी बांधकाम शैलीची आदर्श उदाहरणं आहेत. उतरतं छप्पर किंवा पॅगोडा स्टाईल मध्ये